नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आकार फाउंडेशनच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आणि भारतीय घटना निर्मिती, त्यानंतर भारतीय घटनेची ठळक वैशिष्ट्ये, त्याचबरोबर भारतीय संघ राज्य व्यवस्था या टॉपिक्स नंतर आज आपण जातो आहे एका महत्त्वाच्या टॉपिककडे, जो आपल्या घटनेकडे आता आपल्याला खऱ्या अर्थाने घेऊन चाललेला आहे, जो आहे आपल्या घटनेचा भाग 1 भारतीय संघ राज्य व्यवस्था। भारताचं जे आपलं राज्य आहे त्यामध्ये भारतीय संघराज्य आणि त्याचं राज्यक्षेत्र, मग त्यामध्ये कोणकोणत्या बाबी येतात। तर विद्यार्थी मित्रांनो, भारताच्या स्वातंत्र्याच्या पूर्वी आपला जो देश आहे तो विविध प्रांतांमध्ये, जसं सेंट्रल प्रोव्हिन्स असेल, नंतर मध्य प्रांत असेल, बंगाल प्रांत असेल, मद्रास प्रांत असेल, बिहार प्रांत असेल, अशा विविध गोष्टींमध्ये, त्यानंतर बॉम्बे आहे, विविध वेगवेगळ्या प्रांतांमध्ये विविध क्षेत्रांमध्ये तो विभागला गेला होता। आपण भारताला स्वातंत्र्य मिळवून मग भारताला पर्टिक्युलर एका बाउंड्रीमध्ये आपण त्या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये आपण राज्य आणि केंद्र असे 2 विभाग आपण त्या ठिकाणी करण्यात आले होते। मग या राज्यांचं आणि केंद्राचं जे शासन आहे ते शासन चालवण्यासाठी आपण आपल्या घटना निर्मितीकडे वाटचाल सुरू केली, किंबहुना ती आपण स्वातंत्र्याच्या पूर्वीच केलेली आहे, पण आपली जी घटना आहे ती 26 नोव्हेंबर 1949 रोजी संपूर्णतः बनली आणि आपण ती अंगीकृत केली। 24 ऑगस्टलाच आपण त्याच्यावर आपल्या घटनाकर्त्याने 24 जानेवारीला ती आपण स्वीकारण्यासाठी त्याची एक शेवटची बैठक झाली होती। 1949 मध्ये आपण ती घटना अंगीकृत केली आणि मग 1950 मध्ये आपण ती अंमलात आणली। ज्या 26 जानेवारी 1950ला आपण घटना अंमलात आणली त्याला आपण आपला गणराज्य दिवस म्हणून किंवा प्रजासत्ताक दिवस म्हणून साजरा करतो। आणि मग घटना तयार झाल्यानंतर ज्या नुसार किंवा ज्या रूल्सनुसार आपण आपल्या घटनेकडे वाटचाल सुरुवात आपल्या राज्यव्यवस्थेकडे किंवा शासनाकडे वाटचाल करायला सुरुवात केली, त्यामध्ये महत्त्वाचे 2 पार्ट येतात। मग त्यामध्ये येतो केंद्र सरकार आणि राज्य सरकार। आपण मागच्या सेशनमध्ये बघितल्याप्रमाणे आपल्या शासन व्यवस्थेचे 3 प्रमुख अंग असतात, त्यामध्ये कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ, त्याचबरोबर न्यायमंडळ असे 3 भाग येतात। मग त्या ठिकाणी केंद्राचे वेगळे, राज्यांचे वेगळे। आपली जी शासन पद्धती आहे ती दुहेरी शासन पद्धती आहे। आपल्याकडे काही अधिकार आपण राज्यांना दिलेले आहेत, तर काही अधिकार आपल्याकडे केंद्राकडे ते राखीव आहेत, किंबहुना राज्याकडे जे अधिकार आहेत त्यापेक्षा जास्त अधिकार केंद्राकडे आहे। केंद्राकडे अधिकारांचं वर्चस्व असतं, कारण आपली जी शासन व्यवस्था आहे ती संघराज्य प्रणालीमध्ये जरी काही अंशी बसत असली तरी सुद्धा ती एक आपण राज्यांचा संघ आहे असं म्हणतो। आणि आपले जे उर्वरित अधिकार आहे किंवा जास्तीचे अधिकार आहे, वर्चस्व अधिकारांचं आहे, ते आपल्याकडे केंद्राचं आहे। मग विद्यार्थी मित्रांनो, आपला भारत देशातले राज्य म्हणजेच संघराज्य आणि त्यांचं राज्यक्षेत्र। आता मागच्या सेशनमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की भारत हा भंजक राज्यांचा अभंजक संघ आहे। मग भंजक राज्यांचा अभंजक संघ म्हणजे काय? तर भारतातली जी राज्य आहेत ती आपण स्वातंत्र्यानंतर आपोआप आपल्यामध्ये सम्मिलित करून घेतलेली आहेत किंवा आपोआप सम्मिलित झालेली आहेत। त्या राज्यांसोबत आपण कुठलाही करार केलेला नाही की ते राज्य फुटून एखाद्या वेळी बाहेर पडू शकतील। म्हणजे जी राज्य आहेत ती त्यांच्याकडे जरी अधिकार असतात त्यांचं शासन चालवण्यासाठी, तरीसुद्धा त्यांना त्यांच्या बाउंड्रीमध्ये, त्यांच्या बॉर्डर्समध्ये, त्यांच्या अधिकार क्षेत्रामध्ये काही बदल करावयाचे असल्यास ते अधिकार मात्र राज्यांकडे नाहीत, ते केंद्राकडे आहेत। आणि मग राज्य म्हणजे काय, राज्य कुठल्या बेसिसवर आहे किंवा राज्याचा एरिया, आणि मग राज्यामध्ये जर 2 विभाग पाडायचे झाले तर ते अधिकार कोणाकडे आहेत, तर ते केंद्राकडे आहेत। आणि या सगळ्यांचाच एक आढावा आपण आजच्या सेशनमध्ये घेणार आहोत। संघराज्य आणि त्याचं राज्यक्षेत्र, भारतीय राज्यघटनेचा भाग 1 कलम 1 ते 4। ओके, What India would have looked like without Sardar Patel's efforts of unity? Princely state, the great personality सरदार वल्लभभाई पटेल, ज्यांना लोहपुरुष असं म्हटलं जातं, त्यांचं खूप महत्त्वाचं योगदान आहे आपल्या भारत देशाला एकत्रित करून ठेवण्यासाठी, एकत्रित जुळवून ठेवण्यासाठी। आणि त्या संदर्भातच आपण आपल्या भारताचं राज्यक्षेत्र आज आपण अभ्यासणार आहोत।
संघराज्य व त्याचं राज्यक्षेत्र. घटनेचा भाग 1 कलम 1 ते 4. कलम 1 काय म्हणते विद्यार्थी मित्रांनो? भारतीय राज्यघटनेचा कलम 1 संघराज्याचं नाव आणि त्याचं राज्यक्षेत्र. भारतीय राज्यघटनेच्या कलम 1 मधील पहिली तरतूद आहे कलम 1च्या 1 मधील, इंडिया अर्थात भारत हा राज्यांचा संघ आहे. आपण जरी संघराज्य व्यवस्था स्वीकारत असलो, संघराज्य व्यवस्थेप्रमाणे आपल्याकडे काही कायदे असले, काही नियम असले, तरी सुद्धा संघराज्य असा उल्लेख आपण आपल्या राज्यघटनेमध्ये कुठेही केलेला नाही. या उलट आपण काय म्हणतो? भारत हा राज्यांचा संघ आहे. इंडिया अर्थात भारत हा काय आहे? राज्यांचा संघ. कलम 1 मधील पहिल्या तरतुदीनुसार. कलम 1 मधील दुसरी तरतूद काय म्हणते? घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशांची नावं आणि त्यांचे राज्यक्षेत्र पहिल्या अनुसूचीमध्ये निर्दिष्ट केल्याप्रमाणे असेल. आणि कलम 1 मधील 3 काय म्हणतं? तर भारताचे राज्यक्षेत्र जी टेरिटरी आहे पुढील बाबींची मिळून बनलेली असेल. कोणकोणत्या? घटक राज्यांची राज्यक्षेत्र, केंद्रशासित प्रदेश आणि संपादित केली जातील अशी अन्य क्षेत्र त्यामध्ये समाविष्ट होतील भारताच्या राज्यक्षेत्रामध्ये. कलम 2 काय म्हणतं भारतीय राज्यघटनेचा? नवीन राज्य दाखल करून घेणे किंवा ती स्थापन करणे. कलम 2 अन्वये संसदेला दोन अधिकार देण्यात आलेले आहेत. योग्य अटी आणि शर्तीवर कायद्याद्वारे नवीन राज्य संघराज्यामध्ये दाखल करून घेण्याचा अधिकार आहे आणि नवीन राज्य स्थापन करण्याचा सुद्धा अधिकार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या देशामध्ये सुरुवातीला जी राज्य होती ती सगळीच राज्य आता आहेत, पण त्यामध्ये आपण बरीच नवीन राज्य आपल्याकडे तयार झालेली आहेत किंवा ती स्थापन केलेली आहेत. मग ती राज्य कशी स्थापन केली? तर बऱ्याच वेळा काही राज्य एकत्र येतात, त्या दोघां मिळून एखादं राज्य बनतं, किंवा बऱ्याच वेळा एखादं मोठं राज्य असेल त्याला आपण डिवाइड करतो आणि त्यातून आपण 2 राज्यांची निर्मिती करतो. फॉर एक्झाम्पल, बॉम्बे प्रांतामधून किंवा संयुक्त महाराष्ट्र जेव्हा होता, ज्यामध्ये बॉम्बे, गुजरात आणि महाराष्ट्र असे 3 प्रांत एकत्र होते, तेव्हा संयुक्त महाराष्ट्रासाठी आपली चळवळ सुरू होती आणि त्यामधून गुजरात हा गुजराती भाषिकांसाठी, त्याचबरोबर महाराष्ट्र हा मराठी भाषिकांसाठी वेगवेगळा प्रांत तयार करण्यात आला. आणि बॉम्बे हा मराठी भाषिकांचा प्रदेश असल्यामुळे तो महाराष्ट्रामध्ये संबलित करून घेण्यात आला आणि अशा प्रकारे एकाच त्या प्रांताची 2 वेगवेगळ्या राज्यांमध्ये स्थापना करण्यात आली. अशा प्रकारे जर कुठल्याही राज्याची, आपल्याला तेलंगणा माहिती आहे, बरीच उदाहरणं आपल्याला या ठिकाणी देता येईल की ज्या नवीन राज्यांची स्थापना त्या ठिकाणी करण्यात आली. घटनेचं कलम 3 काय म्हणतं? नवीन राज्यांची निर्मिती. कलम 3 अन्वये संसदेला नवीन राज्यांची निर्मिती आणि विद्यमान राज्यांची क्षेत्र, सीमा अथवा नावं यात फेरफार करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. आपण जेव्हा केंद्राचे आणि राज्यांचे अधिकार बघतो तेव्हा आपण 3 प्रकारच्या सूची, 3 प्रकारच्या लिस्ट तयार केलेल्या आहेत. त्यामध्ये केंद्र सूची आहे, राज्य सूची आहे आणि समवर्ती सूचीमध्ये आहे. केंद्र सूचीतील विषयांवर कायदे करण्याचा किंवा विचार करण्याचा अधिकार केंद्राकडे आहे. राज्य सूचीतील विषयांवर कायदे करण्याचा किंवा विचार करण्याचा अधिकार राज्याकडे आहे. समवर्ती सूचीतील विषयांवर कायदे करण्याचा किंवा विचार करण्याचा अधिकार केंद्र आणि राज्य या दोघांकडे आहे. तरी सुद्धा राज्याच्या म्हणजे एखाद्या स्टेटच्या राज्यक्षेत्रातील त्यांच्या बॉर्डरवर, त्यांच्या एरियावर कायदे करण्याचा अधिकार हा केंद्राकडे आहे, तो राज्यांना नाही. कोणत्याही राज्यापासून एखादे राज्यक्षेत्र अलग करून अथवा 2 किंवा अधिक राज्य किंवा राज्यांचे भाग एकत्र जोडून अथवा कोणतेही राज्यक्षेत्र कोणत्याही राज्याच्या एखाद्या भागाशी जोडून नवीन राज्याची निर्मिती करता येईल असं भारतीय राज्यघटनेचं कलम 3 मध्ये म्हणण्यात आलेलं आहे. कोणत्याही राज्याचं राज्यक्षेत्र वाढवता येईल. यामध्ये या ज्या तरतुदी आहेत त्या थोड्याशा आपल्याला विश्लेषणात्मक रीतीने समजावून सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलाय. कोणत्याही राज्याचं राज्यक्षेत्र वाढवता येईल, कोणत्याही राज्याचं राज्यक्षेत्र घटवता येईल, कमी करता येईल, कोणत्याही राज्याच्या सीमामध्ये फेरबदल करता येईल आणि कोणत्याही राज्याच्या नावामध्ये फेरबदल करता येईल आणि तो अधिकार आपण
कलम 3 अन्वये संसदेला देण्यात आलेला आहे, म्हणजेच केंद्र सरकारला देण्यात आलेला आहे. केंद्र सरकारला म्हटल्यापेक्षा संसदेला, संसदेमध्ये फक्त मंत्रीच येतात असं नाही, तर संसदेमध्ये कार्यकारी मंडळातले आपले राष्ट्रपती सुद्धा येतात. त्याचबरोबर लोकसभा आणि राज्यसभा यातील संपूर्ण सदस्य त्यामध्ये येतात. विद्यार्थी मित्रांनो, 1947 साली ॲट द टाइम ऑफ फ्रीडम द हैदराबाद निजाम अँड काश्मीर महाराजा वॉन्टेड टू स्टे इंडिपेंडंट आणि बरोडा संस्थान आहे, बडोदा संस्थान आहे, त्यांनी ॲक्सेप्ट केलं होतं 1949ला. त्यानंतर 1953 मध्ये आंध्रा वॉज द फर्स्ट टू बी क्रिएटेड ऑन द लाईन्स ऑफ लँग्वेज अँड वॉज क्रिएटेड फ्रॉम तेलुगू स्पीकिंग पार्ट्स ऑफ मद्रास स्टेट. भाषिक आधारावर तयार होणारं पहिलं राज्य जे होतं ते आंध्र प्रदेश होतं. त्यानंतर 1960 मध्ये आफ्टर अ बिटर स्ट्रगल महाराष्ट्र अँड गुजरात वेअर फॉर्म बाय डिवायडिंग बॉम्बे स्टेट टेकिंग काउंट ऑफ 16 स्टेट. भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा भारतामध्ये 14 राज्य होती. त्यानंतर भाषिक आधारावर तयार होणारं राज्य जे आहे ते आंध्र प्रदेश तयार झालं आणि त्यानंतर गुजरात आणि महाराष्ट्र अशी 2 राज्य त्या ठिकाणी 1960 मध्ये आपण तयार केली. भारतातील राज्य व केंद्रशासित प्रदेश यांची उत्क्रांती. स्वातंत्र्यानंतर भारतातील राज्य केंद्रशासित राज्यांची विविधांगी पद्धतीने उत्क्रांती होत गेली. त्यामध्ये पुढील 4 टप्पे येतात. संस्थांचं विलिनीकरण, संस्थानांना विलीन करून घेणं, प्रांत आणि संस्थानांचं एकात्मीकरण, भाषावार राज्य पुनर्रचना आणि 1956 नंतरचे बदल. 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन. संस्थानांचं विलिनीकरण. स्वातंत्र्यानंतर 3 संस्थानं क्रमाने विलीन करण्यात आली. काश्मीरचा राजा हरिसिंग याने 26 ऑक्टोबर 1947ला औपचारिकपणे भारतामध्ये विलीन होण्याचा निर्णय घेतला. जुनागडचा राजा जो आहे जो मुस्लिम होता मात्र जनता हिंदू होती, त्यामुळे फेब्रुवारी 1948 मध्ये सार्वमत होऊन जनतेने भारतात विलीन होण्याचा कौल दिला आणि 13 सप्टेंबर 1948 रोजी भारत सरकारच्या हैदराबादच्या विरोधात पोलीस ॲक्शन ऑपरेशन पोलो म्हणून आपण ज्याला ओळखतो ती सुरू केलं आणि जी 17 सप्टेंबर 1948 पर्यंत चाललं आणि त्यानुसार हैदराबादने सुद्धा भारतामध्ये विलीन होण्याचा निर्णय घेतला. प्रांत आणि संस्थानांचं एकात्मीकरण. दुसरा जो पॉईंट आपण बघितला होता 1950च्या मूळ घटनेमध्ये भारतातील राज्यांचे विभाजन 4 गटांमध्ये करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये हे 4 गट मिळून जे आहेत ते 29 राज्य निर्माण करण्यात आलेली आहे. त्यामध्ये 4 गट असतील. भाग अ मधील 9 राज्य, भाग ब मधील 9 राज्य, भाग क मधील 10 राज्य आणि भाग ड मधील 1 राज्य. 22 राज्यांमध्ये विद्यार्थी मित्रांनो यामध्ये पंजाब, हिमाचल प्रदेश, त्याचबरोबर जम्मू काश्मीर आहे, राजस्थान आहे, कच्छ आहे, सौराष्ट्र आहे, बॉम्बे प्रोव्हिन्स आहे, विंध्य प्रदेश आहे, मध्य प्रदेश आहे, त्यानंतर मध्य भारत असेल, हैदराबाद आहे, कोचीन आहे, मैसूर आहे, मद्रास प्रोव्हिन्स आहे, ओरिसा, बिहार, उत्तर प्रदेश, वेस्ट बेंगॉल, आसाम, मणिपूर, त्याचबरोबर त्रिपुरा सुद्धा यामध्ये आहे. 1953चा हा मॅप या ठिकाणी आहे. भाग अ मधील 9 राज्य कोणती तर ही राज्य पूर्वीच्या ब्रिटिश प्रांतासोबत 216 संस्थानं जोडून निर्माण करण्यात आलेली होती. जी राज्य होती त्यांना गव्हर्नर्स राज्य असं संबोधण्यात येतं. या राज्यांमध्ये आसाम, बिहार, बॉम्बे, मध्य प्रदेश, मद्रास, ओरिसा, पंजाब, संयुक्त प्रांत आणि पश्चिम बंगाल या 9 राज्यांचा समावेश होतो. भाग अ मधील जी 9 राज्य आहे त्यामध्ये.
त्यानंतर भाग ब मधील जी 9 राज्य आहे त्यामध्ये पूर्वीची जी 275 संस्थानं होती त्यांचं एकत्रीकरण करण्यात आलेलं आहे आणि त्यामधून या 9 राज्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। या राज्यांना राजप्रमुखांची राज्य असं त्या ठिकाणी म्हटलं जातं। या 9 राज्यांमध्ये हैदराबाद, जम्मू काश्मीर, मध्य प्रांत, म्हैसूर, पेप्सू, त्यानंतर राजस्थान, सौराष्ट्र, त्रावणकोर, कोचीन आणि विंध्य प्रदेश यांचा समावेश होतो। भाग क मधील जी 10 राज्य आहेत विद्यार्थी मित्रांनो ती पूर्वीच्या 61 संस्थानांचा एकत्रीकरण करून तयार करण्यात आलेली आहे। त्यामध्ये 10 केंद्रशासित क्षेत्रांचा समावेश होता। या क्षेत्रांना कमिशनर्सची राज्य असं म्हणून ओळखलं जातं। या 10 राज्यांमध्ये मग अजमेर, बिलासपूर, भोपाळ, कुर्ग, कूचबिहार, दिल्ली, हिमाचल प्रदेश, कच्छ, मणिपूर आणि त्रिपुरा या राज्यांचा समावेश होतो। त्यानंतर भाग ड मधील जी राज्य आहे त्यामध्ये अंदमान व निकोबार बेट जी एकाच राज्याचा त्यामध्ये समावेश होतो। भाषावार राज्य पुनर्रचना, ज्याप्रमाणे तुम्हाला सांगितलं सुरुवातीला की आंध्र प्रदेश जे आहे ते भाषेनुसार पोट्टी श्रीरामलू या एका व्यक्तीने सुमारे 53-54 दिवसांचं उपोषण करून स्वतःचं आत्मसमर्पण केलं आणि त्यानंतर आंध्र प्रदेश या राज्याला भाषिक राज्याचा प्रथम राज्याचा दर्जा त्या ठिकाणी मिळाला आणि भाषिक राज्यांची पुनर्रचना या विषयावर आता आपण बघू। 1947च्या आधीपासून भाषेच्या आधारावर राज्य निर्मितीच्या मागणीने जोर धरलेला होता। 1905 मध्ये बंगालमध्ये वंगभंग चळवळीच्या दरम्यान 1917 मध्ये तेलुगू भाषिक लोकांची मद्रास प्रांतातून आंध्र वेगळा करण्याची जी मागणी होती त्यानुसार आणि 1920च्या काँग्रेसच्या नागपूर अधिवेशनामध्ये भाषावार राज्य पुनर्रचनेचे जे तत्व स्वीकारण्यात आलं होतं आणि त्यानुसार 1928च्या नेहरू रिपोर्टमध्ये भाषावार प्रांत रचनेचं तत्व स्वीकारण्यात आलेलं होतं। भाषिक आधारामुळे स्थानिक जनतेचा प्रशासनामध्ये अधिक सहभाग साध्य होईल असं त्या ठिकाणी सांगण्यात आलं होतं। भाषिक प्रदेश हा नैसर्गिक भौगोलिकदृष्ट्या सलग सुद्धा असल्याने त्याचं प्रशासन सुद्धा सोपं होणार होतं। त्याचबरोबर ब्रिटिशांनी दुर्लक्ष केलेल्या काही देशी भाषा आहेत त्यांना सुद्धा चालना मिळेल असं सुद्धा त्या ठिकाणी म्हटलं होतं। भाषिक राज्यांच्या मागणीला जनाधार प्राप्त होता, मास अपील सुद्धा त्यामध्ये होती। त्यानंतर या राज्यांचे 4 गटांमध्ये कृत्रिम विभाजन आर्थिकदृष्ट्या खर्चिक, प्रशासकीयदृष्ट्या आयुक्त असल्याचे सुद्धा त्या ठिकाणी म्हणण्यात आलेलं होतं। आता भाषावार राज्य पुनर्रचनेच्या प्रक्रियेतील कोणकोणते टप्पे आहेत आपण ते बघू। SK धार आयोग 1948, भारतीय संविधान सभेच्या अध्यक्षांनी राज्य पुनर्रचनेच्या शिफारस करण्यासाठी SK धार अलाहाबादच्या उच्च न्यायालयाचे हे न्यायाधीश होते त्यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग स्थापन केला। या आयोगाने अशी शिफारस केली होती की राज्य पुनर्रचनेसाठी प्रशासकीय सोय हा एक प्रमुख निकष असावा ज्यामुळे भाषा किंवा संस्कृती असा त्यामध्ये असणार नाही। मात्र या आयोगाने आंध्र प्रदेशची निर्मिती भाषिक आधारावर करण्यास अनुकूलता दर्शवली होती। त्यानंतर JVP समिती 1949 साली स्थापन झाली। धार आयोगाच्या अहवालानुसार असंतुष्ट काँग्रेस पक्षाने आपली एक स्वतंत्र समिती स्थापन केली। त्यामध्ये जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल आणि पट्टाभी सीतारामय्या यांचा समावेश होता ज्याला आपण JVP समिती म्हणून ओळखतो। मात्र या समितीने भाषिक आधारास अनुकूलता दर्शवली नाही। जी अनुकूलता आपल्या धार आयोगाने दर्शवली होती त्यांनी भाषिक किंवा सांस्कृतिक आधारावर राज्य पुनर्रचना होणार नाही असं सांगितलं होतं, पण त्यांनी आंध्र प्रदेशसाठी मात्र अनुकूलता दर्शवली होती। त्याच आधारावर JVP समितीने मात्र अनुकूलता दर्शवली नाही। त्यानंतर आंध्र प्रदेशमध्ये असंतोष निर्माण झाला ज्या दरम्यान 15 डिसेंबर 1952 रोजी पोट्टी श्रीरामलू या आंध्र प्रदेशाच्या देशभक्ताचा 52 दिवसाच्या उपोषणानंतर मृत्यू झाला आणि त्यामुळे 1953 मध्ये सरकारला तात्काळ आंध्र प्रदेश राज्याच्या निर्मितीचा निर्णय घ्यावा लागला आणि भाषिक आधारावर मग पहिलं राज्य आंध्र प्रदेश हे या ठिकाणी तयार झालं। राज्य पुनर्रचना आयोग 1953,
आंध्र प्रदेशाच्या निर्मितीमुळे भाषिक राज्यांच्या मागणीला साहजिकच जोर धरणार होता आणि त्यामुळे डिसेंबर 1953 मध्ये राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना करण्यात आली, ज्याचे अध्यक्ष फाजल अली होते. याचे सदस्य KM पन्नीकर व हृदयनाथ कुंजरू हे सुद्धा होते. आयोगाने सप्टेंबर 1955 मध्ये अहवाल सादर केला. आयोगाच्या भाषिक आधारावर राज्याची पुनर्रचना करण्याच्या तत्वाला अनुकूलता दर्शवली गेली. मात्र एक राज्य एक भाषा हे जे तत्व आहे त्याचा या आयोगाने अस्वीकार केला, त्याचा स्वीकार केला नाही. राज्य पुनर्रचना आयोग 1953चा आहे. 1955ला या आयोगाने अहवाल सादर केला होता. आता या आयोगाने राज्य पुनर्रचनेच्या योजनेसाठी 4 प्रमुख घटकांची ओळख दिली होती. कोणकोणत्या? तर देशाची एकता, सुरक्षा टिकवणं व बळकट करणं, त्याचबरोबर भाषिक व सांस्कृतिक एकसंघपणा, वित्तीय, आर्थिक व प्रशासकीय मुद्दे, प्रत्येक राज्यातील त्याचबरोबर संपूर्ण देशातील जनतेच्या कल्याणाचं नियोजन आणि प्रवर्तन करणं, हे 4 मुद्दे त्यामध्ये समाविष्ट होते. आणि या आधारावर आयोगाने मूळ घटनेतील राज्यांचे 4 गटांमधील विभाजन रद्द करून त्या जागी 16 राज्य, 3 केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्याची सुद्धा शिफारस केली होती. त्या शिफारशी ज्या आहेत त्यामध्ये छोटेसे काही अल्प फेरफार करून मग ऑगस्ट 1956 मध्ये राज्य पुनर्रचना कायदा 1955 हा संमत झाला आणि 1 नोव्हेंबर 1956 पासून त्याची अंमलबजावणी करण्यात आली. आणि मग या कायद्याने भारतामध्ये 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्यात आले. आंध्र प्रदेश फॉर्मेशन डे 1956 नोव्हेंबर 1. अमरजीवी पोट्टी श्रीरामलू या व्यक्तीने 52 दिवसाचं उपोषण करून राज्याला भाषिक आधारावर राज्य बनण्याचं जे पहिलं मान आहे तो दिलेला आहे. आता या 14 राज्यांमध्ये कोणकोणती राज्य होती? तर आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, बॉम्बे, जम्मू काश्मीर, केरळ, मध्य प्रदेश, मद्रास, म्हैसूर, ओरिसा, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल. त्याचबरोबर केंद्रशासित प्रदेश होते 6, अंदमान आणि निकोबार जी बेटं आहेत ती, लॅकेड्यू, मिनिकॉय आणि अमीनदिवी बेटं त्यामध्ये आहेत. दिल्ली, हिमाचल प्रदेश, त्रिपुरा आणि मणिपूर ही सुद्धा त्या ठिकाणी केंद्रशासित प्रदेश आहेत. – 1956 नंतर मग काय बदल झाले विद्यार्थी मित्रांनो? तर बघा, 1956 नंतर भाषिक राज्यांच्या मागण्या वाढत गेल्या. त्या आधारावर पुढील राज्य क्रमाक्रमाने निर्माण करण्यात आले. 1960 मध्ये आपल्याला माहिती आहे 1 मे 1960ला बॉम्बे प्रांताचं विभाजन करून महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांची निर्मिती झाली. त्यानंतर 1961 मध्ये पोर्तुगीजांकडून प्राप्त झालेला दादरा आणि नगर हवेली या प्रदेशांना 10वा घटनादुरुस्ती कायदा 1961चा हा कायदा करून केंद्रशासित प्रदेशाचा त्यांना दर्जा प्राप्त करून देण्यात आला. त्यानंतर 1962 मध्ये भारताने पोर्तुगीजांकडून गोवा, दीव, दमण या प्रदेशांना 12व्या घटनादुरुस्ती कायदा 1962च्या अन्वये केंद्रशासित प्रदेशांचा दर्जा दिला. 1962 नंतर 1962 मध्ये परत 14वा घटनादुरुस्ती कायदा झाला आणि 1962 अन्वये पॉंडिचेरी या नावाने केंद्रशासित प्रदेशाचा त्याला दर्जा देण्यात आला. त्यानंतर 1963 मध्ये आसामपासून नागालँड स्वतंत्र राज्य बनवण्यात आलं. 1966 मध्ये पंजाब प्रांताचं विभाजन, पंजाब व हरियाणा या 2 राज्य व चंदीगड हा केंद्रशासित प्रदेश यामध्ये करण्यात आलं. आणि त्यानंतर 1970 मध्ये हिमाचल प्रदेश या केंद्रशासित प्रदेशाला राज्याचा दर्जा प्राप्त झाला आणि राज्य म्हणून ते 1971 मध्ये अस्तित्वात आलं हिमाचल प्रदेश. त्यानंतर बघा 1972 मध्ये मणिपूर, त्रिपुरा, मेघालय या राज्यांची निर्मिती करण्यात आली. 1975 मध्ये सिक्कीम हे 22वं राज्य अस्तित्वात आलं. सिक्कीमला प्रथम 35व्या घटनादुरुस्तीनुसार 1974 अन्वये सहयोगी राज्य म्हणून दर्जा प्राप्त करून देण्यात आला. मात्र 36व्या घटनादुरुस्तीनुसार 1975 अन्वये 2A रद्द करून या सिक्कीमला पूर्ण राज्याचा दर्जा त्या ठिकाणी देण्यात आला. 1986 मध्ये मिझोराम आणि अरुणाचल प्रदेश यांना राज्यांचा दर्जा देण्यात आला. 1987 मध्ये ते राज्य म्हणून अस्तित्वात आले. 1987 मध्ये गोवा हे 25वं राज्य अस्तित्वात आलं. गोवा, दीव व दमण या केंद्रशासित प्रदेशांमधून गोवा वेगळा करून त्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्यात आला. दीव आणि दमण हा केंद्रशासित प्रदेश म्हणून त्या ठिकाणी अस्तित्वात राहिला. 2000 मध्ये मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश
आणि बिहार या राज्यांमधून काही प्रदेश विभक्त करून अनुक्रमे छत्तीसगड 26वे, उत्तरांचल 27वे आणि झारखंड 28वे ही 3 राज्य निर्माण झाली. 2014 मध्ये 2 जून 2014 रोजी आंध्र प्रदेशचं विभाजन करून तेलंगणा हे 29वे राज्य निर्माण करण्यात आलं. 2019 मध्ये राष्ट्रपतींच्या आदेशानुसार जम्मू आणि काश्मीर या राज्याचा विशेष दर्जा नष्ट करण्यात आला आणि त्यानुसार 31 ऑक्टोबर 2019 रोजी 2 नवे केंद्रशासित प्रदेश त्या ठिकाणी तयार झाले, जम्मू व काश्मीर त्याचबरोबर लडाख. आणि 2019 मध्ये 26 जानेवारी 2020 रोजी दादरा व नगर हवेली आणि दमन व दीव या नावाने एकच केंद्रशासित प्रदेश त्या ठिकाणी निर्माण झाला. आणि विद्यार्थी मित्रांनो, याचबरोबर आपण आपल्या भारताचं जे संघराज्य आहे त्याचं राज्यक्षेत्र आहे त्यामध्ये भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळी असलेले राज्य ते कशा प्रकारे आपल्याला मिळाले, त्या राज्यांमध्ये जर आपल्याला बदल करायचा असेल तर कुठल्या कलमांद्वारे तो करता येतो, त्यामध्ये जर एखादं नवीन राज्य सम्मिलित करून घ्यायचं असेल, एखादं राज्याचं विभाजन करायचं असेल ते सुद्धा आपल्याला घटना दुरुस्ती करून करण्यात येतं. त्याचबरोबर आपल्या राज्यांची जी निर्मिती आहे, कुठल्या राज्यांना आपण नंतर सम्मिलित करून घेतलेलं आहे, कुठल्या राज्यांमधून 2 किंवा 3 नवीन राज्य तयार झाली आहे, याचं एक विश्लेषणात्मक आढावा आपण आज घेतला. आणि नवीन टॉपिक सोबत आपण लवकरच भेटू. विद्यार्थी मित्रांनो, आपली जी बॅच आहे प्री फोकस्ड बॅच ती बॅच सुरू झालेली आहे. त्याचबरोबर राज्यसेवेची जी परीक्षा येते आहे 28 एप्रिलला 2024ची, त्या परीक्षेसाठी टेस्ट सीरीज सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. त्यानंतर कंबाईनची जी परीक्षा आहे जूनमध्ये, त्यासाठी जी बॅच आपली सुरू झालेली आहे त्याची टेस्ट सीरीज सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. त्यानंतर समाज कल्याणसाठी जी परीक्षा आहे, त्याचबरोबर इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत ज्या जागा निघाल्या आहे त्यासाठीचे सुद्धा आपल्याकडे रेकॉर्डेड प्लस लाईव्ह बॅचेस अवेलेबल आहे. तुम्हाला या ठिकाणी जे नंबर दिलेले आहेत, इथे जे नंबर तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिसत असतील त्या नंबर्सवर तुम्ही कॉल करून त्या बॅचेसबद्दल, टेस्ट सीरीजबद्दल जास्तीची माहिती घेऊ शकता आणि तुम्ही तुमच्या बॅचची ॲडमिशन करू शकता. थँक्यू. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आकार फाउंडेशनच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि आपली ही जी MPSCची बॅच आहे विद्यार्थी मित्रांनो, MPSC MCSE 2024 याची प्री फोकस्ड बॅच आपल्याकडे सुरू झालेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, 1 फेब्रुवारीपासून यामध्ये तुम्हाला राज्यसेवेमध्ये जो पहिला पेपर असतो GSचा पेपर, त्याचबरोबर CSATचा पेपर, या दोन्ही पेपरचं विशेष मार्गदर्शन करण्यात येणार आहे. प्री फोकस्ड ही बॅच आपली आहे. त्यानंतर आपली जी टेस्ट सीरीज आहे MPSCची ती आपली, त्यामध्ये पॉलिटी, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स, सायन्स, त्याचबरोबर हिस्ट्री अशा आपण विषयानुरूप पेपर जे आहेत ते आपण कव्हर केलेले आहे. आपले कॉम्प्रिहेन्सिव्ह पेपर सुद्धा यामध्ये लगेच सुरू होत आहेत. विद्यार्थी मित्रांनो, ऑफलाईन टेस्ट सीरीजसाठी 1700 रुपये फीज आहे, ऑनलाईन टेस्ट सीरीजसाठी 1200 रुपये फीज आहे. ज्या विद्यार्थी मित्रांनी आता पण टेस्ट सीरीज दिला नाही त्यांना आपण आधीच्या टेस्ट सीरीज सुद्धा त्यामध्ये अवेलेबल करून देऊ. तुम्हाला जर या टेस्ट सीरीजमध्ये कुठल्या गोष्टी आपण समाविष्ट केलेल्या आहे असा प्रश्न असेल तर विद्यार्थी मित्रांनो, MPSC आयोगाच्या नवीन अभ्यासक्रमानुसार प्रश्नपत्रिकेचं स्वरूप यामध्ये असतं. आयोगाच्या परीक्षा पॅटर्नप्रमाणे एकूण 15 सराव पेपर लिखित विश्लेषणासह असतात. अभ्यासक्रमातील प्रत्येक घटक उपघटकांसह चालू घडामोडींच्या टेस्टमध्ये समावेश असतो. विषयनिहाय सर्वांगीण तयारीसाठी उपयुक्त असते. त्याचबरोबर संपूर्ण प्रश्नांचं लिखित स्वरूपात तुम्हाला या ठिकाणी विश्लेषणसुद्धा मिळत असतं. MPSC अंतर्गत घेण्यात येणारी संयुक्त पूर्व परीक्षा कंबाईनची ग्रुप बी आणि ग्रुप सी ची परीक्षा आहे. त्यासाठीची जी प्री फोकस्ड बॅच आहे ती सुद्धा विद्यार्थी मित्रांनो आपली 1 फेब्रुवारीपासून सुरू झालेली आहे आणि ती सकाळी 10 वाजता असते. यामध्ये सुद्धा तुम्हाला MPSC कंबाईन जी परीक्षा असते त्याचा प्रीचा संपूर्ण अभ्यास त्यातून करून घेतला जातो. आणि आपली 11 फेब्रुवारीपासून कंबाईनची टेस्ट सीरीज सुद्धा सुरू होते आहे. त्यामध्ये सुद्धा तुम्हाला MPSC आयोगाच्या सुधारित पॅटर्नप्रमाणे तुम्हाला संपूर्ण प्रश्नांचं लिखित स्वरूपात त्या ठिकाणी स्पष्टीकरण देण्यात येणार आहे. ऑनलाईन टेस्ट असणार आहे आकार फाउंडेशनच्या मोबाईल ॲपवर. ऑफलाईन टेस्ट सुद्धा आपल्याकडे असणार आहे. ती तुमच्याकडे पुणे, त्यानंतर नागपूरचे 2 केंद्र आहेत, रेशीमबाग आणि धरमपेठ अशा दोन्ही केंद्रावर तुमच्यासाठी अवेलेबल आहे. याची फीज आहे ऑफलाईनसाठी 1000 रुपये आणि ऑनलाईन विद्यार्थी जे देऊ इच्छितात त्यांच्यासाठी फक्त 600 रुपये एवढी फीज आहे. त्यानंतर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे जी परीक्षा घेण्यात येत आहे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांची 41 पदांसाठी, त्यानंतर समाज कल्याण अधिकारी 22 पदांसाठी, त्याचबरोबर गृहप्रमुख
18 पदांसाठी ही जी याची रेकॉर्डेड कोर्स आपल्याकडे अवेलेबल आहे, तो कोर्ससुद्धा तुम्ही या ठिकाणून घेऊ शकता. त्यानंतर इतर मागास बहुजन कल्याण विभाग महाराष्ट्र शासन यांची जी 57 पदासाठी जाहिरात निघाली आहे त्याची ऑनलाईन आणि ऑनलाईन त्याचबरोबर रेकॉर्डेड बॅच आपल्याकडे आहे, ती सुद्धा तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल आहे. आणि तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो या बॅचेसच्या संदर्भात जर अजून काही क्वेरीज असतील, तुम्हाला बॅचेस जर जॉईन करायचे असतील तर तुम्ही या ठिकाणी जे नंबर दिलेले आहेत त्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळवून तुम्ही तुमच्या बॅचला जॉईन करू शकता. थँक्यू.